नाशिक जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार सुरू आहे। गोदावरी आणि दारणा नदी दुथडी भरून वाहू लागले। नदी पात्रातील पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। नाशिक जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार सुरू आहे। गोदावरी आणि दारणा ही नदी दुथडी भरून वाहू लागली। नाशिकमध्ये कालपासून संततधार पाऊस सुरू आहे आणि यामुळे आपण जर बघितलं तर गोदावरी नदीला पूरसदृश परिस्थिती आहे ती प्राप्त झालेली आहे। यंदाच्या हंगामामधील गोदावरीला हा दुसरा पूर आलेला आहे। तर गोदावरी नदीच्या पुराचे मापक समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वर छातीपर्यंत पाणी जे आहे ते आलेलं आहे। तर गोदा काठावरील अनेक छोटी मोठी मंदिरांना पाण्याचा वेढा जो आहे तो या ठिकाणी आल्याचा आपल्याला बघायला मिळतंय। गंगापूर धरणातनं जवळपास 3000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे। यामुळे गोदावरी नदीला जी आहे ती पूरसदृश परिस्थिती प्राप्त झालेली आहे। नाशिकमधल्या इतर धरणांची परिस्थिती बघितली तर दारणामधून देखील जवळपास 15000 क्युसेक पाण्याचा जो विसर्ग आहे तो करण्यात आलेला आहे। यामुळे नदीकाठच्या गावांना जो आहे तो सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। तर गोदावरी नदीला पूरसदृश परिस्थिती जी आहे ती प्राप्त झालेली। तर नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणी साठ्यामध्ये देखील वाढ झालेली आहे। गंगापूर धरण जवळपास 90% भरलेलं आहे। त्यामुळे एकूणच नाशिककरांवरचं पाणी कपातीचं संकट टळणार आहे आणि या संततधार सुरू असलेल्या पावसामुळे कुठेतरी आता बळीराजा देखील सुगावल्याची परिस्थिती आहे। मात्र एकंदरीत जर बघितलं तर रामकुंड परिसरात गोदावरी नदीला पूरसदृश परिस्थिती प्राप्त झाली असून यंदाच्या हंगामातील हा दुसरा पूर आल्याचा आपल्याला बघायला मिळतंय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।